नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज डाळ सेरीचा दुसरा दिवस आणि आज आपण पाहणार आहोत उडदाची डाळ। उडदाची डाळ ही खानदेशात भरपूर प्रमाणात खाल्ली जाते। ही डाळ अतिशय पौष्टिक अशी आहे। यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम याचा उत्तम स्रोत ही डाळ आहे आणि त्यामुळे हाडांचे आरोग्य राखण्यास ही डाळ मदत करत असते। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे, तसे 5 ते 6 टेबलस्पून एवढी चणा डाळ घेतली आहे। इथे दोन्ही डाळी मी मिक्स करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। तर गॅसवर मी कुकरमध्ये 1.5 ग्लास एवढं पाणी घेतले। पाणी गरम झालं की त्यात आपल्याला ती डाळ धुवून शिजवायला लावायची आहे। तुम्ही डाळ कढईत पण शिजवू शकतात, पण त्यात जी चणा डाळ असते ती शिजायला वेळ लागतो, त्यामुळे मी कुकरला लावते। कुकरला 2-3 शिट्ट्या घेतल्या की डाळ अतिशय मऊसूद आणि छान अशी शिजून येते। इथे 2 पाण्यांनी माझी डाळ धुवून झाली आहे। तोवर पाणी गरम झाले। आता धुतलेली डाळ त्यात टाकली आणि एक छोटा चम्मच आहे माझ्याकडे, तेवढं चम्मच भरून मी हळद टाकली आहे। कोणतीही डाळ शिजवत असताना जर तुम्ही हळद टाकली तर ती डाळ लवकर शिजते। त्यामुळे हरभऱ्याची डाळ असेल, उडदाची डाळ असेल किंवा आपली वरणाची तुरीची डाळ असेल, कोणतीही डाळ जर तुम्ही कुकरला लावत असाल तर त्यात एक छोटा चम्मच एवढी जर तुम्ही हळद टाकली तर ती डाळ लवकर शिजते। इथे मी हळद टाकून ते मिक्स करून घेतलं आहे आणि पाण्याला एक उकळी येऊ दिली आहे। त्यानंतर कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। जोवर शिट्ट्या होत आहे तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊ। इथे मी 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे। हे मी कांडून घेणारे खलबत्त्यात, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरलाही बारीक करून घेऊ शकतात, पण मी खलबत्त्यात कांडून घेते कारण कांडलेल्या भाजीला चव वेगळीच येते। आता मी खोबऱ्याचे काप करून घेते बारीक, कारण ते लवकर कांडलं जातं। मग इथे लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट तयार झाली आहे। मी ती एका डिशमध्ये काढून घेते। इथे 3 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला होता। चला आपण डाळ चेक करून बघूया। उडदाची डाळ तर 3 शिट्टीत शिजूनच जाते, पण चणा डाळ कधी कच्ची राहते। चणा डाळ चेक करून बघायची आहे, ती छान अशी शिजली आहे। आता भाजीची अर्धी तयारी झाली आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। इथे मी एक कढई ठेवली आहे, त्यात 3 चमचे तेल घालून घेतले। तेल गरम झालं की त्यात चिमूटभर हिंग टाकून हिंगाची फोडणी दिली आहे। त्यानंतर मी त्यात थोडे शेंगदाणे टाकून घेणार आहे। शेंगदाणे तेलात चांगले परतून क्रिस्पी होऊन जातात। काही जण डाळ शिजवत असताना त्याच्यातच शेंगदाणे टाकून शिजवून घेतात, पण मी तेलात करपून घेते, त्याच्याने ते छान क्रिस्पी होतात आणि खायला छान लागतात। इथे शेंगदाणे मी लालसर होईस्तोवर परतून घेते।
आता त्यात अर्धा चमचा एवढं जिरं टाकलं आहे. त्यानंतर जी आपण कांडून घेतली होती ती पेस्ट त्यात टाकली आहे. चवीपुरता मीठ टाकून पेस्ट चांगली लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता इथे पेस्ट परतून झाली आहे. त्यानंतर त्यात मसाले ॲड करायचे. इथे मी 2 चमचे काळा मसाला घेतला आहे, 2 चमचे धना पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि चिमूटभर एवढी हळद घेतली आहे. कारण हळद आपण डाळ शिजवत असताना पण टाकली आहे, म्हणून हळद बेतानेच टाकायची आहे. आता सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तेलात चांगले परतवून घ्यायचे. त्यानंतर त्यात थोडंसं पाणी टाकून ते पुन्हा उकळून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकल्यामुळे त्यात मसाल्यांना तेल सुटतं आणि त्याने भाजीला तरी छान येते. इथे मी थोडंसं पाणी टाकून मसाले चांगले परतवून घेतले आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान असं तेल सुटलं आहे ते मसाल्यांना. आता जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती त्यात टाकायची आहे. ती 2-3 मिनटं चांगले मिक्स करून घ्यायची आहे. इथे मी संपूर्ण डाळ मसाल्यांच्या ग्रेव्हीत टाकून ती डाळ चांगली मिक्स करून घेतली आहे. आणि आता 1 ग्लास एवढं मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते मी त्यात टाकणार आहे. कारण आपण जेव्हा डाळ शिजवली होती त्यातलंही काही पाणी शिल्लक राहिलं आहे, त्याच्यामुळे मी इथे 1च ग्लास गरम पाणी टाकते. तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून पाणी त्यात ॲड करू शकतात. इथे गरम पाणी टाकून झालं आहे. आता मी झाकण ठेवून भाजीला एक 5 ते 7 मिनटं उकळवून घेणार आहे. इथे भाजी छान शिजली आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर त्यात टाका आणि भाजी सर्व करायला घ्या. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.